नमस्कार मित्रांनो, खानदेश यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण आज बनवणार आहोत थालीपीठ. थालीपीठसाठी काय काय सामान लागणार आहे ते आपण बघणार आहोत. इथं 2 कांदे, 5 मिरच्या, अद्रक, थोडी कोथिंबीर, लसूण आणि ओवा घेतला आहे आणि सुहाना कंपनीचं रेडीमेड थालीपीठचं पीठ घेतलेलं आहे. सुरुवातीला आता कांदा आपण बारीक कापून घेणार आहोत. आता मिरची, थोडेसे लसूण घेणार आहोत आणि थोडंसं अद्रक घेणार आहोत आणि हे सर्व साहित्य खलबत्त्यामध्ये व्यवस्थित बारीक कुटून घेणार आहोत. कोथिंबीर व्यवस्थित बारीक कापून घेणार आहोत. कांदा बारीक चिरून झाला आहे. त्याबरोबर मिरची, अद्रक, लसूणची पेस्ट पण व्यवस्थित बारीक करून झाली आहे. त्यामध्ये आता कोथिंबीर घातली आहे. आता हे ओवा आता हातावरती चोळून टाकणार आहोत. त्यामध्ये आम्ही अर्धा चमच तिखट घालणार आहोत. तुम्हाला पाहिजे तेवढं तिखट घाला आणि चवीनुसार मीठ आणि अर्धा चमच हळद आणि 1 चमच तेल घालणार आहोत. तेल घातल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. त्यामध्ये आता रेडीमेड सुहाना कंपनीचं पीठ मिक्स करणार आहोत. तुम्ही आता बघू शकता पीठ व्यवस्थित आता मळून तयार झालं आहे. अशा प्रकारे बॉल बनवून थालीपीठ बनवायला घेणार आहोत. खालच्या साईडला ओला रुमाल आहे. त्या ओल्या रुमालावरती आपण थालीपीठ थापून घेणार आहोत. उचलायला सोपं जाणार यामुळे ओला रुमाल घातला आहे. जर ओला रुमाल घातला नसता तर खालच्या साईडला थालीपीठ आपलं चिपकलं असतं. पाण्याने ओला हात करून थालीपीठ अशा प्रकारे थापून घ्यायचं आहे. पीठ आता घालणार आहोत. आता या थालीपीठला वरून ताटाने झाकणार आहोत. थालीपीठ बघू शकतात एक साईड चांगली शिजली आहे. आता उलटी मारून परत दुसरी साईड शिजवणार आहोत. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा.